कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाराष्ट्रामध्ये महिला उद्योजकांसाठी विशेष स्टार्टअप हब सुरू झालंय। चीनने तैवानला सर्व बाजूंनी वेढा घातलाय। महाराष्ट्र विधानसभेत सुरक्षा व्यवस्था अत्याधुनिक केलीय। फोन पेने शुल्कासंदर्भातील संभ्रम दूर केलाय। मुंबईत 100हून अधिक शिक्षकांवर FIR दाखल केलाय। आता टीम इंडियामध्ये आणखी 2 DSP असतील। चित्रपट निर्माते इम्तियाज अलींचं एक वक्तव्य व्हायरल झालंय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 21 जून वार रविवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे महिला स्टार्टअप हबची। महाराष्ट्र सरकारने महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठं पाऊल उचललंय। महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना बळकट करणं आणि त्यांना उत्तम संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यात महिला स्टार्टअप हबची स्थापना केली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की या संदर्भात महाराष्ट्र राज्य नवोन्मेष सोसायटी आणि उदयती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की वुमन स्टार्टअप हब उपक्रमाअंतर्गत महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्य, बाजारपेठ आणि व्यावसायिक पाठिंबा देऊन त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना दिली जाईल। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली या करारावर स्वाक्षरी करण्यात आली। प्रस्तावित महिला स्टार्टअप हब हे राज्यातील स्टार्टअप परिसंस्थेमध्ये एक समन्वय मंच म्हणून काम करेल। हे विविध सरकारी विभाग, भागीदार संस्था आणि परिसंस्थेतील भागीदारांना जोडून महिला उद्योजकांसाठी नवीन संधी निर्माण करेल। महिलांसाठी एक ॲक्सिलरेटर मॉडेल विकसित केलं जाईल। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे तैवानची। इराण युद्धानंतर जगाचं लक्ष आता तैवानच्या सभोवतालच्या वाढत्या तणावावर केंद्रित झालंय। चीनने गेल्या काही वर्षांपासून तैवानच्या आसपास आपली लष्करी उपस्थिती सातत्याने वाढवली आहे। परिस्थिती अशी झाली आहे की आता 5 ते 6 चीनी नौदल युद्धनौका तैवानला जवळजवळ सतत वेढा घालून असतात। अगदी मे 2026 मध्ये मोठ्या मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिकांसह अनेक चीनी युद्धनौका तैवानच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्वेला तसंच तैवानच्या सामुद्रधुनीमध्ये तैनात करण्यात आल्या होत्या। वॉल स्ट्रीट जर्नलने सुरक्षा अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटलंय की हा लष्करी सराव नव्हता, तर आता तो चीनच्या नियमित धोरणाचा एक भाग बनलाय। चीनने तैवानला अचानक वेढा घातला नाही, तर हळूहळू आपली उपस्थिती वाढवली। 2020 मध्ये चीनने तैवानच्या सामुद्रधुनीमध्ये एका युद्धनौकेद्वारे नियमित गस्त घालण्यास सुरुवात केली। तैवानच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांजवळ आणखी 2 जहाजं तैनात करण्यात आली। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे महाराष्ट्र विधानसभेची। विधानसभा सचिवालयाने 2026 साली होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी एक सविस्तर परिपत्रक जारी केलंय। या अंतर्गत आमदार, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, पोलीस कर्मचारी, अभ्यागत आणि इतर अधिकृत व्यक्तींसाठी चेहरा ओळख प्रणालीद्वारे प्रवेश अनिवार्य करण्यात आलाय। यासाठी सर्व संबंधित विभागांना विहित नमुन्यातील माहिती आणि पासपोर्ट आकाराचं छायाचित्र वेळेवर सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत। परिपत्रकानुसार पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या आवारात प्रवेश केवळ चेहरा ओळख प्रणालीद्वारेच दिला जाईल। सर्व संबंधित विभाग आणि कार्यालयांना त्यांचे अधिकृत अधिकारी, कर्मचारी आणि इतर पात्र व्यक्तींचा तपशील विहित एक्सेल नमुन्यात सादर करावा लागेल। यासोबत पासपोर्ट आकाराचं छायाचित्रही देणं बंधनकारक आहे। विहित वेळेत माहिती न दिल्यास व्यक्तीच्या चेहऱ्याची ओळख पटवून नोंदणी करणं शक्य होणार नाही। यामुळे विधानसभेच्या आवारात प्रवेश करताना अडचणी येऊ शकतात। त्यामुळे सर्व विभागांना वेळेवर माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत। पॉडकास्टची चौथी बातमी आहे पेमेंट प्लॅटफॉर्म फोन पेची। डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोन पेने आपल्या वॉलेटवर आकारल्या जाणाऱ्या निष्क्रियता शुल्काबाबत
ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी एक महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय. कंपनीने स्पष्ट केलंय की हे शुल्क केवळ फोन पे वॉलेटला लागू होतं. ते वापरकर्त्यांच्या बँक खात्यांशी किंवा UPI व्यवहारांशी जोडलेलं नाही. अलीकडेच काही ग्राहकांना वॉलेट संबंधित सूचना मिळाल्या, ज्यामुळे अनेकांना असं वाटलं की हे शुल्क त्यांच्या बँक खात्यांवर किंवा UPI व्यवहारांवर देखील लागू होऊ शकतं. कंपनीने या चिंता पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. पॉडकास्टची 5वी बातमी आहे शिक्षकांची. एकीकडे राज्य सरकार आणि BMC मुंबईतील बेकायदेशीर शाळा बंद करून मुलांचं भविष्य सुधारण्याचा आणि शिक्षण माफियांवर कारवाई करण्याचा दावा करतायत. आणखी एका सरकारी धोरणामुळे प्रतिष्ठित आणि सरकारी शाळांमधील मुलांचं भविष्य धोक्यात आलंय. मतदार यादी पुनरावलोकन कामातील निष्काळजीपणाबद्दल निवडणूक आयोगाने मुंबईतील सुमारे 5 डझन मान्यताप्राप्त शाळांमधील 100हून अधिक शिक्षकांविरुद्ध FIR दाखल केलेत. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे. शाळांमधील मुलांच्या भविष्याचा पाठपुरावा करायचा की निवडणूक कर्तव्य पार पाडायचं असा प्रश्न विचारलाय. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. टीम इंडियामधील पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना DSP म्हणून नियुक्त करण्याची यादी सातत्याने वाढत असल्याचं दिसतं. आता या यादीत आणखी 2 नावांची भर पडली आहे. भारतीय क्रिकेटपटू आकाशदीप आणि मुकेश कुमार हे दोन्ही क्रिकेटपटू बिहार पोलिसांचा गणवेशही परिधान करू शकतात. त्यांचीही DSP म्हणून नियुक्ती होणार आहे. बिहार सरकारने त्यांच्या DSP पदावरील नियुक्तीची शिफारस केली आहे. भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन बिहारच्या या 2 खेळाडूंना DSP म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांची. प्रेम, स्वातंत्र्य आणि मानवी भावनांच्या सुंदर चित्रणासाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यावेळी त्यांच्या एका चित्रपटामुळे नव्हे तर एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. इम्तियाज यांनी अलीकडेच बुरखा आणि पडदा पद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना या संकल्पना आवडत नसल्याचं सांगून त्यांनी सोशल मीडियावर एका नव्या चर्चेला सुरुवात केली आहे. इम्तियाज अली म्हणाले की जेव्हा महिला म्हणतात की त्यांना बुरखा घालण्यात सोयीस्कर वाटतं तेव्हा त्यांना ते आवडत नाही. त्यांच्या मते जर एखादी व्यक्ती सोयीसाठी असे निर्बंध स्वीकारत असेल तर ते समाजातील खालावत चाललेल्या मानसिकतेचं द्योतक आहे. ही परिस्थिती दर्शवते की त्या व्यक्तीने आपल्यावर लादलेले निर्बंध सामान्य म्हणून स्वीकारलेत. हे होतं isakal.com पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.